कधी-कधी कंटाळा आला ना, तरीसुद्धा घरातली कामं करावीच लागतात. मग अशा वेळेस जर स्मार्ट पद्धतीने आपण घरातील कामं केली, तर वेळेची सुद्धा बचत होते आणि कंटाळा आला तर आरामासाठी टाईमसुद्धा मिळतो. तर चला, अशाच नवनवीन टिप्स आपण बघणार आहोत, ज्याने की तुमची अवघड कामे खूप सोपी होणार आहेत. व्हिडिओला सुरुवात करूयात. इथे तुम्ही बघू शकता, माझ्याकडे सुकलेले वाळलेले असे लिंब आहेत. आता हे मी फ्रीजमध्ये ठेवले, पण म्हटलं आता याचा वापर कशासाठी करावा, रस तर यामध्ये जास्त नसतो. मग म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा हा हॅक शेअर करते आणि माझं सुद्धा काम मी अगदी सोपं करते. आपल्याला काय करायचंय, सुकलेले वाळलेले जर लिंब असेल ते घ्यायचे, सडलेले असेल ते घेऊ शकता आणि नसेलच तर साधे तुम्ही लिंब घेतले तरीही चालणार आहे. तर या सगळ्या लिंबाचा रस मी काढून घेते आहे. आता ह्याच्या सालीचं खरंच काही काम नाही, कारण हे पूर्ण सुकलेली आहे, त्यामुळे त्या सालीमध्ये काहीच रस नाहीये. ती अगदी आपण पेस्ट जरी करायला घेतली तरी त्याचं काहीच निघणार नाही. त्यामुळे आज आपण फक्त लिंबाच्या रसाचा वापर करणार आहोत. जर तुम्ही ताजे लिंब घेतले असेल तर त्या सालीचा वापर तुम्ही नक्की करू शकता. तो कशासाठी, तर मी वारंवार तुमच्यासोबत त्या गोष्टी शेअर केल्या आहेत. त्यानंतर तुम्हाला 2 मोठे चमचे वॉशिंग पावडर घालायचं आहे. वॉशिंग पावडर नसेल तर लिक्विड डिटर्जंट वापरा, पण पावडर फॉर्ममध्ये जर आपलं वॉशिंग पावडर असेल तर तेच घाला. जसं आपण हे लिंबाच्या रसामध्ये घालतो, तुम्ही बघणार याची रिॲक्शन व्हायला सुरुवात होते आणि हे किती फसफसायला लागतं. आपल्याला हे मिक्स करायचं आहे. 30 ते 40 सेकंद व्यवस्थित मिक्स केलं की एक छान अशी आपली एक लिक्विड तयार होतं. आता याला लिंबू आपण वापरले, लिंबाचा रस वापरलाय, त्यामुळे पिवळसर कलर आलेला आहे. आता यामध्ये आपण टाकत आहोत एक मोठा पोह्याचा चमचा बेकिंग सोडा. बेकिंग सोडा नसेल तर इनो वापरा, पण बेकिंग सोड्याच्या रिप्लेस करून बेकिंग पावडर वापरू नका. इनो किंवा मग बेकिंग सोडा तुम्ही इकडे वापरू शकता. व्यवस्थित तुम्हाला हे मिक्स करायचं आहे. तर आता आपण यामध्ये शेवटचा इन्ग्रेडियंट घालतोय, ते म्हणजे मी इकडे घेतलेली आहे एक मध्यम आकाराची कोको कोलाची बॉटल. जी काही आम्ही काही याचं ड्रिंकचं सेवन करत नाही, त्यामुळे म्हटलं चला आपण हे असे शुगरी ड्रिंकसुद्धा अवॉइड करायला पाहिजे, पण घरी होतच, तर म्हटलं चला याचा क्लिनिंगसाठी वापर करूयात आणि मी याचा वापर क्लिनिंगसाठीच करत असते. पूर्ण एक बॉटल मी यामध्ये टाकलेली आहे आणि आपलं हे लिक्विड जे आहे ते तयार झालेलं आहे. हे लिक्विड तुम्ही या छोट्याशा बॉटलमध्ये किंवा मग अशी आपल्याकडे बघा डिशवॉश लिक्विडची बॉटल असते, त्या बॉटलमध्ये किंवा कोणत्याही एका रिकामी बॉटल असेल त्यामध्ये तुम्ही हे भरून ठेवू शकता. आता हे जे सोल्युशन आपण बनवलेलं आहे, हे ऑल इन वन सोल्युशन आहे, जबरदस्त सोल्युशन आहे. याचा वापर कशासाठी करायचा चला बघूयात. हे सोल्युशन आपण बेसिकली स्टीलचं बेसिन क्लीन करण्यासाठी वापरत आहोत. बाकीचे बेसिन नाही, स्टीलचं बेसिन याने खूप छान स्वच्छ निघतं. स्टीलची भांडी, ॲल्युमिनियमची भांडी ते सुद्धा याने खूप छान स्वच्छ निघतं. बऱ्याचदा आपलं जे काही स्टीलचं म्हणजेच किचनचं बेसिन असतं ते बऱ्याच जणांना खूप चिकट, काळपट आणि काही डाग त्यावरती झालेले असतात ना, तर आपण यामध्ये असे काही इन्ग्रेडियंट्स वापरले त्यामुळे चिकटपणा, डाग वगैरे सगळं निघून जातं आणि तुमचं बेसिनची जी काही चमक गेलेली असते ती पुन्हा वापस येते. हे नक्की ट्राय करून बघा. सणवाराला अगदीच सुरुवात होणार आहे, त्यामुळे सगळ्यांची अगदी जय्यत तयारी चालू असणार. तर आपल्याकडे सणवारासाठी मस्त असं डेकोरेशन केलं जातं. तर त्या डेकोरेशनमध्ये अशा पद्धतीने माळा वापरल्या जातात. आता ह्या माळा आपण विकत आणायच्या म्हटलं तर आमच्या इकडे त्याचा भाव 100ला 2 आहे, पण आपण हे घरच्या घरी सुद्धा करू शकतो. तुम्हाला ज्या कलरची माळ पाहिजे त्या कलरच्या कॅरीबॅग्स तुम्ही आणू शकता किंवा मग घरी जेवढ्या आपल्याकडे कॅरीबॅग आहेत वेगवेगळ्या कलरच्या, त्या सरळ कॅरीबॅग घ्यायच्या आणि अशा पद्धतीने त्याची एक घडी करायची आणि स्टॅपलरमध्ये मारायचं आणि याला असे काप करत जायचं. बऱ्याचदा ही जी ॲक्टिव्हिटी आहे ही तुम्ही मुलांना घेऊन सुद्धा करू शकता. म्हणजे डेकोरेशनचंच काम नाही, तर मुलांना कसं टीव्ही स्क्रीन जी आहे ती कमी होण्यास सुद्धा मदत होते हे अशा ॲक्टिव्हिटी दिल्यामुळे, आणि मुलं यामध्ये छान असे इन्व्हॉल्व होतात आणि त्यांचे जे काही स्किल आहे त्या सुद्धा डेव्हलप होतात. त्यानंतर आपण अशा पद्धतीने गोलाकार हे कापून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते पूर्ण ओपन करायचं आहे. तुम्ही बघणार अशा पद्धतीने ज्या काही माळा असतात त्यामधले फूल बनवले जातात. भरपूर फूल तुम्ही असे बनवून ठेवू शकता आणि नंतर धाग्याचा वापर करून एक माळ पूर्ण ओवून घ्यायची आहे. सो ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. माळ कशी बनवायची यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, तो डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देते. चला नंतरची टिप बघूया. इकडे मी घेतलेला आहे लिंबू. आता लिंबू कशासाठी घेतलं, तर बऱ्याच जणांना डायजेशनचा खूप प्रॉब्लेम असतो आणि बऱ्याच जणांना काय, मी तर म्हणेल 80 ते 90% जणांना याचा प्रॉब्लेम असतोच. बऱ्याचदा आपण जे खाल्लं ते व्यवस्थितरित्या पचत नाही आणि असं जडपणा खूप वाटतो आणि पोट हे असं गच्च भरलेलं वाटतं. मग ते जेवण जे आहे ते डायजेस्ट होण्यासाठी काय करायचं, लिंबू घ्यायचं अर्ध आणि त्याला ना थोडेसे आधी टोचे मारून घ्यायचे, बिया काढून घ्यायच्या आणि त्यावरती टाकायचं काळं मीठ. काळं मीठ अगदी थोडंसं घाला,
जास्त घालू नका. आणि त्यानंतर तुम्हाला यावरती टाकायचं आहे जिऱ्याची पावडर. थोडी जिऱ्याची पावडर टाका आणि काय करायचं आपल्याला ना हे मिक्स करून घ्यायचं आहे. असं मिक्स केल्याने काय होईल की हे जे आहे तिन्ही गोष्टी एकमेकांसोबत चांगलं लिंबाच्या रसामध्ये जाऊन हे आपलं एक मस्त असं लिक्विड तयार होईल खरं सांगायचं म्हटलं तर. आणि हे जे लिक्विड आहे हे तुम्ही लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना देऊ शकता. 1 चमचाभर जरी तुम्ही पेलं तर उत्तम असा रिझल्ट मिळतो. भलेही लवकर भेटणार नाही पण हे नक्की करून बघा, तुम्हाला खूप छान रिलीफ मिळेल. नंतरची टीप बघूया. इकडे मी ना एक मेणबत्ती घेतली आहे. तुम्ही मेणबत्ती 2-3 कितीही घेऊ शकता. आता बघा मी ही डायरेक्टली धाग्यासहित टाकलेली आहे आणि आता आपल्याला ही मेल्ट करून घ्यायची आहे. आता ही मेल्ट करण्याची प्रोसेस 2 पद्धतीने आहे. एक तर तुम्ही डायरेक्टली एकदम मंद आचेवरती हे मेल्ट करण्यासाठी होऊ देऊ शकता किंवा मग डबल बॉयलरच्या मेथडने तुम्ही हे करू शकता. म्हणजे ज्या पद्धतीने आपण चॉकलेट मेल्ट करतो डबल बॉयलरच्या मेथडने, सेम पद्धतीने तुम्ही हे करू शकता. हे बघा मेल्ट झालेला आहे. आता यामधला जो काही धागा आहे तो आपल्याला काढून घ्यायचा, कारण याचाच वापर आपल्याला समोर करायचा आहे. आता हे मेल्ट झाल्यानंतर सरळ तुम्हाला गॅस बंद करायचा आहे. जर हे खूप तापलेलं असेल तर गॅस बंद करायचं आहे. कमी तापलेलं असेल तर मग गॅस मंद आचेवर चालू ठेवू शकता. पण एवढ्या याच्यातच आपलं पुढे आपण जे इन्ग्रेडियंट घालणार आहोत ते काम करणार आहे. आता इथे मंद आच करायची आहे. साधारणतः 7 ते 8 लवंग मी यामध्ये टाकते आहे. पटकन गॅस बंद करायचा आणि हे लगेच जे आहे ते गरम असल्यामुळे त्या ज्या काही लवंग आहेत त्या लगेच तिथे जळायला लागतील. आणि लगेच आपल्याला काय करायचं, असं यूज अँड थ्रोचा कप घ्यायचा आणि त्यामध्ये हे गरम गरम असतानाच टाकायचं. कारण किती नाही म्हटलं तरी हे वॅक्स आहे ना तर लगेच सेट व्हायला लागतं, म्हणून याचा काळसरपणा आपल्या लवंगमुळेच आलेला आहे. नंतर पटकन विक्स घ्यायचं आणि अर्धा चमचा विक्स आपल्याला यामध्ये टाकायचं आणि पटकन मिक्स करून घ्यायचं. यामध्ये जे आहे लवंगचा विक्सचा खूप छान पद्धतीने स्मेल येतो. आणि काय होतं की जेव्हाही आपण ही मेणबत्ती करायला घेतो तर तुम्ही ही एकदाच खूप मोठी बनवू शकता किंवा छोटी छोटी सुद्धा बनवून ठेवू शकता. पण तुम्ही नक्की एक्सपेरिमेंट करून बघा. जो धागा आपण बाजूला ठेवला होता तो यामध्ये आता टाकायचा आणि हे 15 ते 20 मिनिटं असंच रूम टेम्परेचरवरती सेट होण्यासाठी ठेवायचं. जास्त 15 ते 20 मिनिटं सुद्धा जास्त आहेत. अगदी 5 मिनिटात हे सेट व्हायला लागतं. जेव्हाही आपण ही मेणबत्ती लावतो तेव्हा लवंगचा व्हिक्सचा खूप छान पद्धतीने स्मेल येतो आणि आपल्या घरामध्ये अगदी तो स्मेल दरवळायला लागतो. चिलटं वगैरे झाले असतील तर ते सुद्धा याने जे आहे ते नाहीसे होतात. जी नॉर्मल मेणबत्ती आपण वापरतो किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रॅग्रन्सच्या मेणबत्त्या आपण आणतो त्या खूप महागच्या असतात. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने घरगुती साहित्य वापरून घरच्या घरी अशा पद्धतीने मेणबत्ती नक्की तयार करून बघा. आणि ही मेणबत्ती रोज संध्याकाळी तुम्ही नक्की लावून बघा. घरात खूप छान एक सायलेंट स्मेलसुद्धा येतो आणि चिलटं माशा वगैरे सुद्धा होत नाही. मला पर्सनली ही मेणबत्ती खूप आवडली आहे. असे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात आपले कमेंट करून नक्की सांगा. अजून कशावरती व्हिडिओ हवा आहे हेही मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. फेसबुकवर व्हिडिओ बघत असणार तर लाईक करा, पटकन फॉलो करा आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या घरामध्ये ही मेणबत्ती नक्की लावा. याने जो काही कलर आलेला आहे तो लवंगमुळे आलेला आहे. सो ही मेणबत्ती आत्ताच तयार करा. आणि हो मंडळी, आता गणेशोत्सवाला सुरुवात होती आहे, गौरी गणपतीला सुरुवात होत आहे. तुम्ही कशा पद्धतीचं डेकोरेशन केलं आहे मला इंस्टाग्रामवरती नक्की शेअर करू शकता. ते पिक्चर नक्की शेअर करा जेणेकरून मला ते पिक्चर जे आहे आपल्या इंस्टाग्रामवरती त्याचबरोबर यूट्यूबवरती ठेवायला फार आवडेल. व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि मेन म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नक्की सबस्क्राईब करा. चला मंडळी, उद्या भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार.